काही लोकांना कितीही तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी त्यांच्या विचारांना करपलेल्या तेलाचा वास येतोच। माणसाने कितीही प्रयत्न केला तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाची साथ देत नाही। प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आयुष्यभर रडत बसावं लागेल। जो जसा आहे त्याच्या सोबत तसंच राहायला शिका। मित्र निवडायचं झालं तर कृष्णासारखा निवडा, जो योग्य वेळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। कारण महाभारतात युद्धाच्या वेळी दुर्योधनानं कृष्ण निवडला असता तर आज महाभारत वेगळंच असतं। स्वतःच्या खिशात 5 लाखाचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचा 5 रुपयाचाही तळतळाट नसावा, मगच खरी मजा। ज्यांना नातं टिकवायचं असतं ते 1000 चुका माफ करतात आणि ज्यांना नातं टिकवायचं नसतं ते तुमच्या एका छोट्या चुकीवर पण नातं तोडतात। आयुष्यभर तुझ्यासोबत जगता येईल की नाही माहीत नाही, पण येणारा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत जगायचा आहे। आपण जिथं असणार तिथं प्रामाणिकच असणार। पाठ दाखवणाऱ्याला पाठ आणि साथ देणाऱ्याला शेवटपर्यंत साथ शब्द आहे आपला। या जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काहीही न लपवता मनमोकळे जगणे, यातच खरी सुंदरता आहे। महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं। कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो, तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परकच राहतं। मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे। जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे। कधीच अपयशी न झालेली माणसं महान बनत नाहीत। माणसं महान बनतात कारण वाट्याला आलेलं अपयश त्यांना थांबवू शकले नाही। जर माझ्या वागण्यात काही बदल झाला असेल तर माफ करा, कारण रोजच्या होणाऱ्या घावाने तर दगडही आकार बदलतो। रात्री उशीरपर्यंत जाग राहणं, आलेली संधी सोडणं, व्यायाम करण्यात टाळाटाळ करणं, नकारात्मक विचार ऐकणं, प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणं, आयुष्यातील वेळ वेया घालवणं, ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टी थांबवा। एखादं बी पेरल्यावर थोड्या थोड्या वेळाने जमीन उकरून ते उगवलं का हे आपण तपासतो का? मग स्वतःवर, स्वतःच्या मेहनतीवर, निर्णयावर आपल्यालाच का शंका येते? संयम ठेवा, अति विचार करू नका आणि तुमचं काम सुरूच ठेवा। आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही। या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे ज्यांनी अजिबातच शक्यता नसताना देखील ते यश मिळवण्यासाठी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवले। प्रेम म्हणजे निस्वार्थ भावना, मी केलं म्हणून त्यानेही करावं हा व्यवहार नव्हे। कोट्यवधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो। त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसंच कमवावी लागतात। कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका, कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही, तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करत असतात। लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेत असतात, आयुष्य जगताना पण खूप परीक्षा द्याव्या लागतात। प्रत्येक स्त्रीला प्रिय असतं तिचं स्वातंत्र्य। आपल्यावर हक्क गाजवणारा किंवा बंधनात ठेवणारा पुरुष तिला कधीही आवडत नसतो। जे तुमच्या मनातून उतरलेत त्यांचा त्रास करून घेऊ नका। जर ते लायकीचे असेल तर मनातून उतरेलच नसते। आठवणी खरंच चालण्यासारखे असतात, कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही। कविता, लेख आणि चारोळीच्या लिखाणाचा बाजार आयुष्यातून कधी उठणार नाही। मनातील भावनांना हात घातलेल्या त्या शब्दांचा कधी लिलाव होणार नाही। तुम्हाला जेव्हा असं वाटतं की तुम्ही खूप एकटे पडला, तेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती पाठवतो, त्याला मित्र असे म्हणतात। चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील,
तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल. जेव्हा तुमचे उद्देश निर्मळ असूनही काही लोक तुम्हाला समजून घेत नसतील, तर तुम्ही त्या लोकांना गमावलेलं नसतं, त्या लोकांनी तुम्हाला गमावलेलं असतं. त्या काही लोकांसाठी स्वतःचा चांगुलपणा सोडू नका. जे तुमच्या मनातून उतरले त्यांचा त्रास करून घेऊ नका. जर ते लायकीचे असते तर मनातून उतरलेच नसते. कोट्यवधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसं कमवावी लागतात. कधीच अपयशी न झालेली माणसं महान बनत नाहीत. माणसं महान बनतात कारण वाट्याला आलेले अपयश त्यांना थांबवू शकले नाही. जर तुमच्या जीवनात काहीतरी मजबूत ध्येय असेल तर तुम्हाला इतरांकडून प्रेरणा घेण्याची, हे कर म्हणून इतरांनी सांगण्याची गरज पडणार नाही. तुमचं ध्येयच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. नशिबात नसलेल्या व्यक्तीमध्ये जीव जरा जास्तच गुंतलेला असतो. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचवण्यास शिका. सकाळी ज्या सूर्याची वाट बघितली जाते, दुपारी त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज असते. चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते, ती म्हणजे सर्वांना चांगले समजतात आणि कायम अडचणीत येतात. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला दिलेल्या धोक्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर भोगावा लागत असतो. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. तुम्हाला जो कंटाळलेला आहे त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं. ओझं बनून राहण्यापेक्षा आठवणीत राहिलेलं कधीही चांगलं. कुणालाही न सांगता येणाऱ्या मनातल्या गोष्टी आपण रात्रीला सांगत असतो. एकदा मनातून उतरतीत ना माणसे, तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टींचा आपल्याला थोडा पण फरक पडायला नाही पाहिजे. ती बदलली तिथेच विषय संपला हेच लक्षात ठेवायचं. नातं एकदम मनापासून पाहिजे, नाहीतर रक्ताचं नातं तर मच्छरासोबत पण असतं.